श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजचा संदेश स्वामींनी तुमच्या करताच दिला आहे, तुम्ही तो लक्षपूर्वक ऐकावा। त्यात तुमचे भाग्य परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला स्वामीकडून प्राप्त होते, तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत ऐकत राहा। स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज तुला माझे काही ऐकायला वेळ आहे का? जर तू निद्रा घेण्यापूर्वी हा संदेश मनपूर्वक श्रद्धापूर्वक ऐकलास तर तुला त्या निद्रा दोषातून मुक्तता मिळेल। मला माहीत आहे बाळा, तुला खूप काही काळजी आहे, त्यामुळे तुला रात्रीची निद्रा शांतपणे घेणे फार कठीण झाले आहे। पण आज मी त्यावर तुला एक सांगतो, चिंता करू नकोस, कारण पुढील काही दिवसातच तुझी ती समस्या नष्ट होईल, तुझे आरोग्य उत्तम राहायला सुरुवात होईल आणि तू शांतपूर्वक निद्रा घेशील। माहीत आहे कधी कधी तुला या भौतिक जगातून जे काही प्राप्त करताना ज्या काही अडचणी येतात त्यामुळे तुमचे मन फार कधी कधी कष्टी होते, कधी कधी उद्विग्न होते, त्यामुळे तुम्ही निश्चितपणे राहू शकत नाही। तुम्हाला योग्य ती निद्रा प्राप्त न झाल्यामुळे तुम्हाला पुन्हा दुसऱ्या दिवशी खूप काही त्रास होते। जर तुम्ही हे सर्व टाळण्यासाठी देवाचे स्मरण करून नामस्मरण करून जर तुम्ही तारक मंत्राचा एकदा झोपण्यापूर्वी मनपूर्वक मंत्र जप केला तर तुम्ही पाहाल की तुम्हाला त्या रात्री सुखाची निद्रा लागली आहे। बाळा, जर तुम्हाला अनुभव करायचे आहे तर तुम्हाला हे करून पाहावे लागेल, याचा अनुभव घ्यायचा आहे तर तुम्ही होय म्हणून टाईप करा। स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या मनातील ती शांतता आणि ते खूप काही आनंद प्राप्त होतील आणि जेव्हा तू सकाळी उठशील तेव्हाही देवाचे ध्यान करा। जर तुझ्या मनात असेल की मला निरंतर स्वामीच्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हायचे आहे, स्वामीचे आशीर्वाद चमत्कार प्राप्त करायचे आहे, तर तू हे नक्कीच करून पाहशील बाळा। देवाची आज्ञा आहे, जर तू हे पालन केलेस तर तुझ्या मागचे खूप काही त्रास संपताना तू अनुभव करशील। तुला हे सर्व काही सांगत आहे कारण मी जाणतो काही बाळांना याचे त्रास होत आहे, पण ते कधी बोलून दाखवतात, माझ्याकडे काही विनंती करतात, त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे। जर तुम्ही सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा। तुम्ही स्वामी देवांना मनापासून मानत असाल तर तुम्ही काळजी करू नका, कारण देवाची प्रत्येक ठिकाणी तुमच्यासाठी कृपादृष्टी आहे। स्वामी म्हणतात, बाळा, तू जेव्हा जेव्हा नाव घेतो मी तुझ्या मागे पुढे आहे हे विसरू नकोस। माझी तुझ्यावर निरंतर कृपादृष्टी आणि आशीर्वाद आहे। स्वामीकडून तुमच्या मुलाबाळांना रात्री निद्रा लागो, सुख शांती आणि मन एकाग्र प्राप्त करून घेण्यासाठी 1111 असे लिहा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा। भाग्यवान ठराल बाळा। तुला असलेल्या सर्व काही चिंता आणि व्याधी दूर करण्यासाठी माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुझ्या दिशेने मी पाठवत आहे। बाळा, तुम्ही जेव्हा ती प्रार्थना करता त्या कार्यासाठी संपन्नतेसाठी माझ्याकडे काही मागू इच्छिता तेव्हा मी ते तुम्हाला योग्य वेळेवर देऊ इच्छितो। कधी लक्षात घ्या, जर एखादे बाळ जन्माला येणार असेल तर त्याचा अवधी निश्चित आहे। जर तुम्ही तुमच्या कार्यासाठी अतिशय घाई दाखवू नका, प्रत्येक कार्य योग्य वेळेवर आणि योग्य तऱ्हेने चालेल तर त्यात खूप काही यश तुम्हाला प्राप्त होईल। चिंता मनात बाळगू नका, तुम्ही देवाकडे आला आहात, देवाची मर्जी आहे की तुमचे ते कार्य होईल, तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद येत आहे। बाळा, चिंतामुक्त राहा, कारण पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी चमत्काराचे आशीर्वाद देणारे आहेत। तुम्ही जर सज्ज असाल तर ते स्वीकार करा। देव म्हणतात, बाळा, काही मनात शंका कुशंका घेऊ नकोस, तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझ्या मनाला आनंद देणारे काही आशीर्वाद काही काळातच तुझ्यापर्यंत येणार आहे। तुझे जीवन सुख संपन्नता आणि वैभव आणि परिपूर्ण केल्या जातील। तुमच्या घरातल्या त्या सदस्यांना काही काळजी तुम्हाला वाटत आहे, त्या काळजीतूनही तुम्ही लवकर मुक्त होणार आहात। देव कृपादृष्टीने तुमच्यावर नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आपली कृपादृष्टी आणि आशीर्वाद करू इच्छितात। जर तुम्ही या क्षणाला देखील देवाची प्रार्थना करत असाल तर देव ते मान्य करत आहे, यावर विश्वास ठेवा। ज्या क्षणाला तुम्ही आयुष्यातील श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्र जपण्याला सुरुवात करा तेव्हाच तुम्ही त्याचे अनुभव देखील करून पाहाल। देव आणि देवाची ऊर्जा दिव्य आहे, अफाट आहे आणि अनंत आहे। ती ऊर्जा प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ लिहा आणि निरंतर
श्री स्वामी समर्थ या छानाक्षरी मंत्राचा प्रीतीने जप करा। तुमच्या अनेक समस्या दूर होताना तुम्ही अनुभव घ्या। जर तुम्ही सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा। मी स्वामीचा प्रिय बाळ आहे असे लिहायला विसरू नका। गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही ज्या गुरूंना मानत आहात त्याचा मंत्र तुम्ही जप करावा। कारण जेव्हा तुम्ही गुरुचे स्मरण करता, नित्य ध्यान पूजन करता, तेव्हा तुमच्या अडचणीच्या काळातही तुम्हाला देव अशा ठिकाणासह अशा मार्गातून मार्ग काढून देतात ज्या ठिकाणी तुम्ही अपेक्षा सोडल्या असता। जेव्हा तुम्ही खूप काही अशा स्थितीत सापडतात जिथून तुम्हाला असे वाटते की आता इथून निघणे अशक्य आहे, पण स्वामी देवासाठी सर्व काही शक्य आहे। स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझ्यासाठी सर्व काही शक्य आहे। मी अशक्य शक्य करणारा देव आहे। मी चमत्काराचा देव आहे। जर तू तुझ्या कार्यासाठी फक्त माझ्याकडे येत असेल तर ते चुकीचे ठरेल बाळा। अध्यात्मात येण्यासाठी तू मनपूर्वक आला पाहिजे। त्यातून तुझे ध्यान चिंतन अगदी मनापासून असले पाहिजे, तरच माझी कृपा आशीर्वाद तुझ्यासोबत राहील। स्वामी माऊलीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा आणि ज्यांना आवश्यकता आहे ते तुमचे प्रियजन त्यांना शेअर करायला विसरू नका। तुम्ही भाग्यवान व्हाल। स्वामीची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे। त्यामुळे तुमच्या घरात सुख आनंद सतत प्रवाहित होत आहे। तुमच्याकडे जे काही प्राप्त आहे ते तुम्हाला देवाजवळून प्राप्त आहे। तुम्ही विश्वास ठेवा की तुम्हाला स्वामी देव अशा अडचणीतूनही काढून घेतात ज्या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टी घडणे आवश्यक वाटते। स्वामी म्हणतात, हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर तुझा आता अधिक भरोसा बसणार आहे। तुझा विश्वास संपूर्ण माझ्यावर आहे। तू माझी भक्ती करतोस, मला विनंती करतोस, म्हणून मी आज या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आलो आहे, कार्य करत आहे। जर तुझा देव तुझ्या बाजूने कार्य करत आहे मग कुठलीही चिंता करण्याची तुला आवश्यकता नाही। तुमच्या घरातील एक व्यक्ती तुम्हाला ती आनंदाची बातमी देण्यासाठी लवकर येणार आहे। ती आनंदाची बातमी प्राप्त होता तुमचे घर आणि तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदी होणार आहेत। देवाची ऊर्जा सतत तुमच्या दिशेने येत आहे। ते प्रकाशमान आणि स्वच्छ ऊर्जा जेव्हा तुमच्याकडे येत आहे तेव्हा तुम्ही मनापासून ग्रहण करा, कारण त्यामुळे तुमचे जीवनातील क्लेश, दुःख आणि खूप काही असे तुम्हाला नको आहे ते दूर होईल। स्वामी स्वतः येऊन तुमची मोठी इच्छा पूर्ण करतील। जर तुमचा स्वामी शक्तीवर या संदेशावर विश्वास असेल तर होय स्वामी माऊली टाईप करा। देवाचे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येऊन तुमच्या जीवनात ते चमत्कार घडू लागतील। त्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना केली आहे। तुमच्या मनातील त्या गोष्टी, त्या इच्छा पूर्ण होणार। आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे। माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्याकडे निरंतर घेऊन तुम्हाला ते सुख संपन्न प्राप्त आहे, कारण देव भगवंत तुमच्यावर प्रसन्न आहे। माता लक्ष्मी चिरकाल तुमच्या घरात निरंतर वास राहील, कारण देव पाहतात ते तुमचे केलेले चांगले कर्म। जर तुम्ही चांगले कर्म करत असाल तर चिंता सोडा, फक्त कर्म करा, कारण त्यामुळे तुम्ही अधिक देवाचे प्रिय बाळ व्हाल। आनंदाच्या बातमीसाठी तुम्ही खूप काही काळापासून प्रयत्न करत होता, आता ते सहजरित्या तुमच्याकडे कुठल्याही क्षणी प्राप्त होणार आहे। तेव्हा तुम्ही सज्ज असावे। तुमचे संपूर्ण कुटुंब त्या आनंदासाठी प्रार्थना करत होते, आता ती प्रार्थना स्वीकार होताना तुम्हाला अनुभव येणार आहे। स्वामी म्हणतात, बाळा, स्वतःला कुठल्याही क्षणी कमजोर किंवा खूप काही असे समजू नको की तू ते करू शकणार नाहीस बाळा। जिथे माझे आशीर्वाद आणि माझे बाळ सक्षम होते तिथे सर्व काही शक्य होते। तुझ्या त्या कार्याला सुद्धा आशीर्वाद आहे आणि तुझे कार्य निरंतर वाढ, उन्नती आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतील। बाळा, तुला लवकरच एक मोठा आर्थिक चमत्कार प्राप्त होणार आहे। त्यासाठी सज्ज असावे, कारण जेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना करता तर येणाऱ्या आशीर्वादावर विश्वास ठेवा, त्याला मनापासून स्वीकार करण्याची तयारी ठेवा। कोणत्या आशीर्वादावर, त्या चमत्कारावर देवाचे तुमचे नाव लिहिले आहे आणि ते तुमच्याखेरीज कोणालाच प्राप्त होणार नाही, कारण तुम्ही त्याचे अधिकारी आहात। तेव्हा ते तुमच्याकडे येणार आहे। निश्चित राहा। स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या कर्माचे फळ तुझ्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही। विश्वास ठेवा, माझे कार्य तुझ्यासाठी सुरू आहे आणि तुला लवकरच ते सर्व काही प्राप्त होईल। तुमचे जीवन तर
उंचवण्याच्या उंबरठ्यावर आहे. तुम्ही फक्त पावले टाकत पुढे चला आणि ते मोठे यश तुम्हाला गाठता येईल. तुम्ही त्या ध्येयासाठी प्रयत्न करा. तुमचे ध्येय प्राप्त करून देणारे आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, संगत ते ठेवा जी तुमच्यासाठी योग्य आहे. मित्र तेच बनवा जे तुमच्यासाठी योग्य आहेत. कारण तू माझा बाळ आहेस आणि मी तुला कुठल्याही चुकीच्या मार्गाने जाऊ देणार नाही आणि तू जाणार देखील नाही. यासाठी योग्य त्या तऱ्हेने मार्गदर्शन तुला देत आहे. ते मनपूर्वक स्वीकार कर. हवे आहे ते बदल तुझ्या जीवनात हवे आहेत तर त्यासाठी प्रयत्न करत पुढे चालत राहा. कारण तुझा ब्रह्मनायक तुझ्यासोबत असताना तुला कुठेही हरू देणार नाही. या भौतिक जगात तुला कुठेही मागे राहू देणार नाही. तू ज्याची अपेक्षा करत आहे ते सर्व काही चालून तुझ्यापाशी येईल. बाळा, माझे आशीर्वाद नित्य नाही, कारण ते सत्यात उतरणारे आहे. तेव्हा निश्चितपणाने मनापासून ते स्वीकार करा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बालका, मी तुझ्यावर माझ्या प्रेमाचा, आनंदाचा, आशीर्वादाचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. आता निश्चित होऊन ती सुखाची निद्रा घे, कारण तुला ते आवश्यक आहे. बाळा, माझ्याकडून तुला ते आशीर्वाद ज्यामुळे तुझे मन शांत होईल. नामस्मरण करायला कंटाळा करू नकोस, कारण त्यामुळे तुझ्या आणि माझ्यातले अंतर कमी होते आणि तू माझ्या तितका जवळ येतोस. बाळा, जेव्हा जेव्हा तू नामस्मरण करशील तेव्हा तेव्हा तुला माझा अनुभव प्राप्त होईल. सुखी राहा बाळा, तुझे कल्याण होईल. स्वामीच्या आज्ञाने तुम्ही हा संदेश ऐकलं आहे. बाळा, माझे स्वामी देव महान असे कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ हा मंत्र अत्यंत श्रद्धेने निदान 11 वेळा तरी म्हणून निद्रा घ्या. बघा, तुम्हाला किती शांत निद्रेचा अनुभव येईल. जर तुम्ही हे करून पाहिले तर नक्कीच तुम्ही अनुभव कराल त्या शांतीचा. आजची रात्र तुमच्यासाठी सुखद अनुभव देणारी शांतीपूर्ण निद्रा असावी अशी स्वामी देवाकडे प्रार्थना. तुमच्या सर्व काही इच्छा, मनोकामना स्वामी देव पूर्ण करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो.